नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वडिलांच्या आठवणीचे काही प्रसंग असे सांगणार आहे. कारण आताचे जे व्हिडिओ येत गेले तर त्याच्यावरून तुम्ही थोडे हे करत असाल आणि मला पण सारखं ते म्हणजे मनामध्ये त्यांच्याविषयी दाटून यायचं हृदय. मग आज तुमच्याशी मी काही प्रसंग त्यांचे शेअर करते आणि फादर्स डेपासून मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता हे व्यक्त करत आलेली आणि खरंच मी जे स्वभाव आहे तोच मांडलेला आहे. मी काही चॅनलमधून तुम्हाला असं माझं मन व्यक्त करण्यासाठीच मी माझं चॅनल ओपन केलं होतं आणि अर्निंग विथ माझं व्यक्तिमत्व हे मी तुमच्यासमोर घेऊन येते. तर हाच उद्देश आहे चॅनलचा की दोन्ही त्याच्यामधून हे व्हावं, म्हणजे व्हिडिओ बनवून त्यातून इन्कम पण आणि माझं व्यक्तिमत्व. आणि तुम्ही छान मला रिस्पॉन्स पण देताय शॉर्ट्सला आणि व्हिडिओला पण. लाईव्हला पण मी माझं डेलीचं योगा हे करत असते तुमच्यासमोर. तर मी त्या आता तुम्हाला सांगायला आली आज की तुम्ही जे पंढरपूरचे व्हिडिओ पाहत आला असाल की मी गेले होते तिथं. म्हणजे सगळं काही नाही दाखवता आलं मला तिथलं, कारण ते नव्हतं पण अलाउड. आणि जे जे काही होतं ते मी थोडंफार दाखवलं. तर वडिलांचे मोठे भाऊ, चुलते म्हणतात ते, आम्ही त्यांना नाना म्हणतो, ते भेटले. पुन्हा त्यांची मुलगी भेटली. पुन्हा सर्व म्हणजे माझ्या वडिलांचे जेवढे फॅमिली मेंबर्स होते, बहीण तीन बहिणी होत्या त्यांना. एक होती आणि दोन वारलेल्या होत्या, पण त्यांचे सगळे मुलं आले होते, ते सगळे भेटले. पुन्हा माझी माहेरची फॅमिली ते पण भेटले. कारण वडील वारल्यानंतर 1 वर्षाने मी पुन्हा हे भेटायला गेली होती माहेरी आणि भेटले वगैरे, फोन वगैरे यायचे. मग जाणं येणं तसं मी माझ्या पण कामामध्ये व्यस्त राहिले. त्यांना माहिती पण नव्हतं मी हे यूट्यूबचं वगैरे काम करते आहे, हे चॅनल आहे. आणि माझ्या आईवडिलांना असं माहितीच नाही आहे, अजून पण मी सांगितलेलं नाही आहे. तर त्यांना होईल तेव्हा होईल माहिती, त्याचं काही मी टेन्शन घेत नाही. तर इथे मी माझ्या वडिलांविषयी सांगते की वडील, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की जे होते थोडेफार ड्रिंक्सचं त्यांना व्यसन होतं, त्याच्यामुळं माझं लग्न लवकर करण्यात आलं आणि माझा प्रवास या घरामध्ये सासरी चालू झाला, दुसरा जन्मच. आणि इकडे पण मला सासरे चांगले ह्याच्या रूपात भेटले, म्हणजे सांभाळून घेणारेच, वडिलांसारखेच माया प्रेम सगळं करणारे. आणि वडील आता मला तिकडे पंढरपूरला मी दर्शन घेऊन आलेले विठ्ठल रखुमाईचं. प्राची, मिस्टर, मी सगळे आम्ही गेलेलो. म्हणजे प्रणित नाही आला, त्याला ऑफिसच्या कामामुळं नाही येता आलं. आणि माझी इच्छा होती अशी की मी विठ्ठल म्हणजे असं जाऊन पंढरपूरमध्ये दर्शन घ्यावं. आमची गावं पण तिकडेच आहेत जवळजवळ, सांगोला, मंगळवेढा. पण आम्ही कधीच लहानपणापासून गेलो नाही, फक्त ऐकून होतो की विठ्ठल वगैरे असं रखुमाईचं मंदिर. मग गेलो आम्ही त्यावेळेस. म्हणजे रोड आम्ही जायचो त्या रोडने वगैरे, पंढरपूर रोडने वगैरे, पण आम्ही कधी दर्शन वगैरे नव्हतं घेतलं. त्या वेळेस दर्शन वगैरे घेऊन आम्ही सासरी पण गेलो होतो. माझ्या जावेच्या मुलीचा बड्डे पण होता, तो सेलिब्रेट केला आणि घरी आलो. मग त्या घटनेला 2 वर्ष झालेले. आणि नंतर मग माझं माहेरी, म्हणजे मला वडिलांसाठीच मी जायचे तिथे आवडीने, म्हणजे असं. कारण माझं वडिलांवर खूप प्रचंड प्रेम होतं. आणि बाकीचे पण भाव वगैरे, बहीण, तर त्यांचा थोडासा स्वभावामध्ये मी काही
मी लांब लवकर गेल्यामुळं स्वभावामध्ये त्यांच्या पण बदल, माझ्या पण बदल, आणि त्यांना पण मी काही एवढं असं हे नव्हते करत. फक्त वडिलांशीच माझं असं हे असायचं नातं, बॉन्डिंग, आणि त्यांच्याशी एवढं बहिणीशी म्हणा, आईशी जास्त माझं नसायचं. म्हणजे आपुलकी, जवळकी असं नसायचं. म्हणजे तेवढ्यापुरतंच बोलणं वगैरे असायचं. मग वडील माझे माझ्यासाठी खूप हे करायचे, मला येण्याची वाट बघायचे, किंवा मी इकडं कशी आहे सासरी, असं हे असायचं वडिलांचं माझ्याविषयी, आणि माझं पण त्यांच्याविषयी असायचं. आणि नंतर नंतर वडिलांनी माझं इकडे लग्नाचं पण मुंबईमध्येच राहणीमान हे ते बघून केलं होतं, की मला माझ्या डोळ्यासमोरच राहिली असे, कधी पण वाटलं तर येईल, मी पण तिच्याकडे जाऊ शकेल, या ह्याने लग्न केलं. पण सगळे दिवस सारखे नसतात, बदली झाली, मी हे करत राहिले प्रस्थान इकडे तिकडे. मग बदलीनंतर मी औरंगाबादला त्यांना स्वतः गाडी घेऊन त्यांना गेली होती घरी, तिथे राहायला. नंतर मग फिरायला पण नेलं होतं. मग तेवढा वेळ आमच्यासोबत त्यांनी स्पेंड केला होता औरंगाबादचा. नंतर पुण्याला आले तर माझ्या वडिलांचा एक स्वाभिमान असा आहे की माझ्या घरी कधीच ते म्हणजे खूप रिक्वेस्टनी जेवायचे, खूप रिक्वेस्टनी. काय माहिती त्यांना वाटायचं मुलीच्या घरी असं पाणी पण प्यायचं नाही, जेवायचं पण नाही, म्हणजे ते कर्जच होतं. तर ते खूप मी ओरडायची, पप्पा असं काय नसतं, थांबा. राहण्याचं तर जबरदस्तीने ते राहिले होते औरंगाबादला. ते म्हणजे मी घेऊन गेले असं, त्यांना त्या 1 दिवसातच जायचं होतं रिटर्न. आणि नंतर मी थांबाना थांबाना, तुम्ही कधीच राहत नाही, कधीच राहत नाही. खूप स्वाभिमानी होते, गरीब होते पण खूप खूप स्वाभिमानी होते. मग इकडे सुद्धा मुंबईला मी हे जेव्हा घर घेतलं तेव्हा मी वडिलांनाच पहिलं घेऊन आलेली, म्हणजे वडिलांचेच पाय लागावे असं माझी इच्छा होती नवीन खरेदी केल्यावर. मग आले होते वडील, खूप ह्याने आले होते उत्सुकतेने की मोठी वास्तू झाली वगैरे. मग आले, मला आशीर्वाद दिला. आणि त्या दिवशी पण जेवायला म्हणजे इथे नव्हतं सामान काही, आम्ही हॉटेलमध्येच जेवलो वगैरे. तर त्यांना हॉटेलमध्ये जेवणं म्हणजे एवढं हे वाटायचं ना, तर तो मी आनंद दिला होता. म्हणजे असे मी वडिलांना माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी खुश ठेवायचे, आनंदात ठेवायची. नवीन नवीन गोष्टी ॲप्सेट करा, जुन्याच गोष्टी त्यांना खूप हे होत्या. म्हणजे साधं राहायचं, एकदम साधं सिंपल राहणीमान, घरातलं जे आहे भाकरी तेच जेवायचं, असं म्हणजे होतं ते. आणि मला आता विसरलेच नाहीत ते, म्हणजे काही गोष्टी आता मला सांगता येत नाहीत. पण बाकीच्या भावंडांना मला माहीत नाही त्यांना काय वाटतं, पण माझ्याविषयी मला तर त्यांच्याविषयी खूप वाटतं. तर इथे मी काही तुम्हाला म्हणजे ओपन नाही सांगू शकत जास्त. थोडंफार माझ्या ज्या प्रसंग आठवणी आहेत तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि मला नाही जास्त बोलवत, पण सांगण्याचा त्या मला ते मी कोणाशी शेअर करणार, म्हणून मी यूट्यूबला तुमच्याशी, फॅमिलीशी हे शेअर करते की माझ्या वडिलांच्या काही प्रसंग, आठवणी कसे होते ते तर तुम्हाला पहिल्या फादर्स डेच्या व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल त्याच्यातून कळालं असेल. ते काय मी पुन्हा पुन्हा सांगत नाही. पण एक बाजू पण त्यांची अशी होती की मी त्यांच्या मनात खूप जागा केलेली. म्हणजे तिकडे पण ते मला लक्ष्मीच मानायचे, असं हे नाही केलं की मुलगी म्हणजे ओझ आहे. त्या काळी किती लोकांना वाटायचं की मुलगी झाली म्हणजे काहीतरी खूप सारं करावं लागायचं. त्यांना असं कधीच नाही वाटलं की मुलगी एक ओझा आहे, असं नाही. सांभाळलं त्यांनी, व्यवस्थित सांभाळलं. पूर्ण मला म्हणजे हे घर मिळेपर्यंत ते पाठीशी होते.
नंतर मग संसार पण सुरळीत चालूपर्यंत ते पाठीशी होते. फक्त आताच की एवढं प्रणितच्या ह्याच्यासाठी ते मला पाहिजे होते, म्हणजे दोन्ही मुलांच्या लग्नामध्ये असं. तर मग आता चुलत्यांना बघते ना, ते त्यांच्या नातवांच्यात आहेत. तर बोलता येत नाही मला, खूप म्हणजे असं हे होतंय हृदय. तर एवढंच सांगते मी की त्यांनी त्या जुन्या विचाराच्या असताना पण म्हणजे मुलीविषयी किती हे वाटायचं त्यांना. ते एवढंच सांगते मी. आणि असंच प्राचीला पण हिचे माझे मिस्टर खूप म्हणजे लक्ष्मीच झाली असं आहे मानतात. म्हणजे ते कधीच तिच्याविषयी असं हे करत नाहीत. म्हणजे रोज रोज स्वतः आता मला किती त्रास होतो म्हणजे रोजचं काय काय करताना, पण ते तिची जागा भरून काढतात की मी तिला ओरडू नये, ते करण्याचा प्रयत्न करतात. किंवा आता पुढं मुलगा असता तर तुम्ही विचार केला असता का तो जेवण बनवेल का नाही. मुलगी आहे म्हणून तुम्ही लगेचच तिच्यावरती स्वयंपाक आला पाहिजे हे असं नाही हे करायचं. ती पण तो जर मुलगा असता तर तुम्ही तसं बोलला नसतात की हा मुलगा आहे तर त्याला जेवण आलं पाहिजे. ती मुलगी आहे म्हणून लगेच बोट जातं की तिला स्वयंपाक आला पाहिजे वगैरे. तर माझे मिस्टर तसे काहीच नाही करत. अजून ती ऑफिसला जाते तरी कधी मला होतं नाही होतं तरी ते तिच्यासाठी उभे राहतात. काहीतरी काहीतरी बनवतात. तिला पण सांगतात तसं बनवायला वगैरे, असं काही नाही. कारण मी पण लवकर शिकले होते जेवण वगैरे हळूहळू. आणि सगळ्यांचा म्हणजे त्यांचा मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन, माझ्या वडिलांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, प्रत्येक घराघरामध्ये हा वेगवेगळा असतो. तर असं कुणा मुलीविषयी हे करू नये की ती एक आपल्याला ओझं आहे किंवा ती पुढे पण दुसऱ्या घरी होणार आहे. तर तिचे 2 घरं आहेत, हे करून चाला तुम्ही. कारण एक घरी ती जरी मोठी झाली तरी दुसरं घरात तिला हे व्हायचं असतं, नांदायचं असतं. म्हणून तिला तिच्या पहिल्या घरी तरी तिला सुखात आनंदात. आता मी आत्ता पण कष्ट करते, विचार करा. म्हणजे आईच्या घरी पण कष्ट केले, नंतर सासरी लग्न झाल्यावरचा प्रवास तो पण कष्टाचाच गेला. आणि आता पण मी कष्टच करते आहे ना. कष्टाला पर्यायच नाही आहे. सगळं काहीच आपल्याला आता हे यूट्यूबचं काम आहे तर हे व्हिडिओ बनवणं, एडिटिंग करणं, पुन्हा ते अपलोडिंग करणं, हे सर्व काम करत करत करावं लागतं. तुम्ही स्वतः बघा, कॅमेरासमोर येणं, बोलणं, बघणं, किंवा ते बोलणं व्यवस्थित पाहिजे. काय बोलतोय पुन्हा चेक करावं लागतं, हे बरोबर बोलले का मी. एक एक व्हिडिओ पुन्हा पुन्हा चेक करावा लागतो. तर मी जास्त आता नाही हे करत. थोड्याशा माझ्या वडिलांविषयीच्या आठवणी होत्या, त्या मी प्रसंग शेअर केले. आणि जीवन जगताना आपल्याला नाही कळत त्यांचं वागणं बोलणं, ते आपलं त्यांना कळत नाही की आपण मुलं म्हणून त्यांना कसे आहोत. असं ते प्रसंगानुरूप आता मला त्यांच्याविषयी ते नसले म्हणजे असे, तरी पण त्यांनी माझ्या मनात एवढी जागा करून ठेवलेली आहे कायमस्वरूपी. खूप कडक स्वभावाचे होते. म्हणजे आम्ही घरात कामावरून येणार का या विचाराने आता टाईम झाला आता आम्ही घाबरून जायचं, एवढं त्यांचं हे होतं. म्हणजे वडिलांचं घाबरायचं आम्ही वडिलांना. घरामध्ये सगळं टापटिपीत ठेवणं त्यांना खूप आवडायचं. म्हणजे तिथल्या तिथं वस्तू ठेवलेल्या पाहिजेत, वेळेवर जेवण पाहिजे. तर हे वडिलांचं आम्ही तेव्हा जपायचो. मी तरी जपायचेच. म्हणजे एकदम म्हणजे आल्या आल्या त्यांना जसं लागतं तसं ठेवणं. असं मी भरपूर वडिलांविषयी म्हणजे माझ्या आठवणी आता जाग्या झाल्या आणि जाग्याच असतात. आपण जेव्हा आपण ते करत असतो मुलांना तेव्हा तर खूपच
त्यात त्यांची आठवण येत असते की अशीच त्यांनी पण हे केलं असेल, प्रसंगातून आपल्याला जपलं असेल. तर एवढंच. व्हिडिओ खूप 16 मिनिटाचा झाला, 10 मिनिटातच करायचा होता. तर जेवढं मी सांगायचं तेवढं सांगितलं आणि अजून सगळं काही मी एक्सप्लेन नाही करू शकत, माफ करा. जेवढं आहे तेवढंच करते. तर इथेच मी व्हिडिओचा एंड करते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.